नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। प्रभू श्री रामचंद्र यांची रामनवमी मेहकर शहरात भक्तिमय वातावरणात व उत्साहामध्ये साजरी। सण उत्सवामुळे समाजामध्ये एकोपा व धार्मिकता निर्माण होत असते। संजय रायमुलकर साहेब। युवकांनी धार्मिक कार्यामधून समाजामध्ये एकजूट निर्माण करावी। ऋषीभाऊ जाधव। मुन्ना महाराज दायमा यांनी परंपरेनुसार प्रभू श्री रामचंद्रांची पालखी मिरवणूक काढली। पालखी मिरवणुकीचे ठिकठिकाणी रांगोळी काढून दिवे लावून केलं स्वागत। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रभू श्री रामचंद्र यांची रामनवमी 6 एप्रिल रोजी मेहकर शहरामध्ये श्री राम उत्सव समितीच्या वतीने भक्तिमय वातावरणात व उत्साहामध्ये साजरी करण्यात आली। यावेळी लोणार वेस या ठिकाणी श्री रामनवमी उत्सव समितीच्या वतीने सजावट करण्यात आली होती। तर सजावट करून प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती भाविकांना दर्शनासाठी मांडण्यात आली होती। यावेळी संजय रायमुलकर साहेब यांनी या ठिकाणी येऊन प्रभू श्री रामचंद्र यांचं दर्शन घेतलं। तर उपस्थित शेकडो भाविक युवकांना मार्गदर्शन करताना सांगितलं की हिंदू संस्कृतीनुसार प्रत्येक देवदेवतांचे उत्सव साजरे करत असताना धार्मिक संस्कृतीनुसारच साजरे केले पाहिजेत। युवकांमध्ये अलीकडच्या काळामध्ये धार्मिकतेबद्दल आदर निर्माण होत आहे। युवा वर्ग वेगवेगळ्या धार्मिक कार्यामध्ये जास्तीत जास्त सहभाग घेताना दिसत आहे। मेहकर शहराला जुना इतिहास आहे। अनेक देवदानव यांचे मेहकरमध्ये वास्तव्य होतं। भगवान श्री सारंगधर बालाजी यांच्या नावाने मेहकर शहर ओळखले जाते। प्रभू श्री रामचंद्र यांची रामनवमी युवा वर्ग मोठ्या धार्मिकतेने साजरी करत आहेत। याचा आपल्याला अभिमान आहे। धार्मिक कार्यामुळे समाजामध्ये एकोपा आणि धार्मिकता निर्माण होत असते। भविष्यातही असेच कार्यक्रम युवकांनी मोठ्या उत्साहामध्ये व आनंदाच्या वातावरणात साजरे करावेत। आम्ही अहोरात्र तुमच्या पाठीमागे उभे आहोत, असेही संजय रायमुलकर साहेब यांनी सांगितलं। यावेळी शिवसेना बुलढाणा जिल्हा प्रमुख ऋषीभाऊ जाधव यांनी सुद्धा प्रभू रामचंद्र यांचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले। उपस्थित युवकांना मार्गदर्शन करताना ऋषीभाऊ जाधव म्हणाले की भारत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी। उपस्थित युवकांना मार्गदर्शन करताना ऋषीभाऊ म्हणाले की भारत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, अमित भाई शहा, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या माध्यमातून अयोध्या येथे प्रभू रामचंद्रांचं भव्य दिव्य असं मंदिर उभारण्यात आलं आहे। गेल्या कित्येक वर्षापासूनची हिंदू बांधवांची मागणी अखेर पूर्ण झाली आहे। आज मेहकर शहरामध्ये प्रभू श्री रामचंद्र यांच्या रामनवमी निमित्त भक्तिमय वातावरण तयार झाल्याचं दिसून येत आहे। या भक्तिमय वातावरणात युवा वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाला असल्याने एक आनंदाचे वातावरण मेहकर शहरामध्ये तयार झालं आहे। लोकांनी धार्मिक कार्यामधून समाजामध्ये एकजूट निर्माण करावी, असं ऋषीभाऊ जाधव यांनी यावेळी सांगितलं। मुन्ना महाराज दायमा यांनी परंपरेनुसार प्रभू श्री रामचंद्र यांची पालखी मिरवणूक मेहकर शहरामधून काढली। प्रभू रामचंद्र यांची पालखी मिरवणूक काढत असताना महिलांनी जागोजागी रांगोळ्या काढल्या होत्या। तर ठिकठिकाणी दिवे लावून व प्रभू रामचंद्र यांच्या पालखीचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले। या मिरवणुकीमध्ये मुन्ना महाराज दायमा, माणिक शेठ, जैन प्रकाश चौधरी, बबनराव भोसले यांच्यासह इतरही भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार साहेब व त्यांच्या सहकार्यांनी प्रभू श्री रामचंद्र यांच्या रामनवमी निमित्त चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता। आशीर्वादाने मिळालं आणि कुठेतरी आपल्याला आपल्या धर्माचा निश्चित आपल्या संस्कृतीचा अभिमान असला पाहिजे। याच भावनेनं अशा पद्धतीचे सण आणि उत्सव या ठिकाणी साजरा करण्याचं काम करतोय आणि त्याच माध्यमातून आज प्रभू रामचंद्राचा या ठिकाणी तुम्ही पाहिला असेल। हे वर्ष तसं आपल्या सर्वांसाठी एक आनंदाचं आणि कुठेतरी बऱ्याच वर्षापासून जो काही आपला हिंदू धर्माचं जे आपण दैवत आहोत, त्या दैवताच्या जन्मभूमीचा जो काही विषय होता, जन्मभूमी राम मंदिराचा जो काही विषय होता, तर प्रभू रामचंद्राचं भव्य दिव्याचं मंदिर या देशाचे कंकण असे पंतप्रधान पोलादी पुरुष म्हणून ज्यांना संबोधलं जातं असे
नरेंद्र मोदी साहेब असतील, अमित शहा साहेब असतील आणि आपल्या राज्याचे तत्कालीन लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील आणि आपल्या सर्वांचे लाडके, आपल्या सर्वांचा पुत्रवत असं आपल्यावरती प्रेम करणारे आपले पितामह, आपल्या देशाचे केंद्रीय मंत्री माननीय प्रतापरावजी जाधव साहेब, या सर्वांनी जे काही आता तुम्ही पाहिलं असेल की जे राम जन्मभूमीमध्ये भव्य दिवस असं प्रभू रामचंद्राचं मंदिर त्या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी खुलं झालं आणि मंदिर झालं. निश्चित आपल्या धर्मासाठी ती सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि खास करून आपल्या प्रभू रामचंद्राची आणि आपल्या मेहकरचं नातं सांगायचं झालं तर आपल्या सर्वांचं दैवत जे काही शारंगधर बालाजी आहे, बालाजीची मूर्ती ज्या पाषाणामध्ये आहे त्याच पाषाणामध्ये, त्याच आपल्या पवित्र अशा त्या शालिग्राम अशा पाषाणामध्ये रामलल्लाची मूर्ती सुद्धा आपल्या बालाजी सारख्याच याच्यामध्ये असल्यामुळं त्यांचं आणि आपलं नातं निश्चित आपल्या सर्वांसाठी ती अभिमानाची गोष्ट आहे. म्हणून पुन्हा एकदा तुमचा जल्लोष या ठिकाणी उत्साह पाहिल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच्या मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो आणि अशा पद्धतीने येणाऱ्या भविष्यामध्ये जे जे आपले सण उत्सव येतील याच पद्धतीनं आपण साजरे करावेत अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांनी जे काही नियोजन केलं त्याबद्दल युवा सेनेचे सर्व पदाधिकारी, सर्व आपल्या राम भक्ताचे युवा श्रीराम उत्सव समिती या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना प्रभू रामचंद्राच्या अशा पवित्र दिनी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय श्रीराम. नाही झालं. जय श्रीराम. जरा जोरात होते. जय श्रीराम. अयोध्येपर्यंत नाही गेला अजून. जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. जय भवानी. जय भवानी. जय श्रीराम. यानंतर ऋषीभाऊ आपल्याला शुभेच्छा देतील. पार्वती पते. फक्त समोरच्याच मंडळीचा देव का मागच्या मंडळीचा देव नाही का आपल्या सगळ्यांचा, जी रोडवर उभी आहे प्रत्येकाचा आवाज आला पाहिजे. पार्वती पते हर हर. छत्रपती शिवाजी महाराज की. जय श्रीराम. जय जय श्रीराम. आज मेहकर इथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्रीराम नवमी जन्मोत्सव समिती यांनी खूप थाटामाटात आज या रामनवमीचा हा लेझर शोचा कार्यक्रम आपल्या सगळ्यांसाठी आयोजन केलाय. यासाठी श्रीराम नवमी उत्सव समिती मेहकर या सर्व सदस्यांचं आणि या समितीला मदत करणाऱ्या सर्व लोकांचं मी अभिनंदन करतो की आपल्या सगळ्यांच्या मदतीनं आणि यांच्या मेहनतीनं या 4थ्या वर्षी सुद्धा आपण खूप थाटामाटात राम जन्म उत्सव साजरा करत आहोत. बांधवांनो, श्रीराम ज्या काळात त्यांनी आपलं अधिपत्य स्थापन केलं आणि रावणासारख्या एका बलाढ्य राक्षसाला मारून पुन्हा अयोध्येत आपलं स्थान प्रस्थापित केलं, असं आपले प्रभू श्रीराम त्यांना अयोध्येमध्ये यायला सुद्धा 600 वर्ष लागलीत आणि सगळं अयोध्येमध्ये जे आपलं राम मंदिर उभारण्यात आलं यामध्ये जर सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर ते आपले भारताचे
लोकप्रिय पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी, तसंच आपले गृहमंत्री अमितजी शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय फडणवीस साहेब, लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातूनच आज प्रत्येक गावागावात, प्रत्येक शहरात आज आपण उत्साहाने आणि हक्काने राम उत्सव समितीच्या माध्यमातून रामनवमी आपण साजरी करतो. त्यामुळे अशीच साजरी याच्यापेक्षा मोठ्या हिच्यात आपण पुढच्या वर्षी करूया असं आपण ध्यास घेऊया. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना रामनवमीच्या शुभेच्छा देतो. आणि श्रीरामनवमी उत्सव समिती मेहकर यांच्या सर्व सदस्यांचं, सर्व राम भक्तांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो. जय श्रीराम. बोले राजा रामचंद्र भगवान की जय. बोले राजा रामचंद्र भगवान की जय. लक्ष्मी रमण गोविंदा. बस नुसतं धरायचं आवाज काही घटना आला नाही पाहिजे. हो. बोले राजा रामचंद्र भगवान की जय. लक्ष्मी रमण गोविंदा. लक्ष्मी राजा रामचंद्र भगवान की जय. महाराज येतो मी महाराज.
बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.